आपण ना अनेक मंत्र शिकतो, ते आचरणात आणतो, पण त्यातही सोपा आणि प्रभावी मंत्र म्हणजे दुर्लक्ष करणे. आपण कितीही सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या मार्गात आडवे जाण्याचा लोकांना काय रस असतो काय माहीत. परंतु आपल्याला प्रत्येक क्षणाला त्या लोकांचा त्रास होतो. त्याचा परिणाम कळत न कळत आपल्या आयुष्यावर होतो. आपली मानसिकताच बदलून जाते. मग आपली चिडचिड होते, प्रत्येक गोष्टीचा राग येतो, मनात द्वेष निर्माण होतो आणि मग राग अनावर झाला की आपणही दुसऱ्यांना त्रास द्यायला लागतो, वाईट विचार करायला लागतो आणि जणू काही वाईट आचार विचारांची शृंखलाच तयार होते. पण आपला स्वभाव तर असा नाही ना, आपण कोणालाही त्रास देऊ शकत नाही. वाईट वृत्तीच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवावं म्हटलं तर ते सगळीकडेच असतात. अगदी आपल्या घरात, कुटुंबातही त्यांना तोडून चालत नाही आणि स्वतः तुटूनही चालत नाही. मग यावर उपाय काय? चला तर मग जाणून घेऊ. एकदा ना एका ऑफिसच्या राजकारणाला, जाचाला आणि कुरबुरीला कंटाळलेला एक कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापकांकडे राजीनाम्याचा अर्ज देतो. त्यांनी तो मान्य करून आपली सुटका करावी असं तो कर्मचारी विनंती करतो. व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचं कारण विचारतात. तो त्याला होणाऱ्या त्रासाची यादी सादर करतो. व्यवस्थापक सर्व काही शांतपणे ऐकून घेतात व उपाय सांगतात. ते म्हणतात, राजीनामा देण्याआधी तुमच्यासमोर ठेवलेला काठोकाठ पाण्याने भरलेला पेला घेऊन तुम्ही आपल्या ऑफिसच्या संपूर्ण आवारात 3 फेऱ्या मारा. फक्त पेल्यातून पाण्याचा एकही थेंब सांडणार नाही याची काळजी घ्या. नंतर येऊन मला भेटा. मी तुमचा राजीनामा मंजूर करतो. राजीनामा आणि ऑफिसच्या प्रदक्षिणा याचा परस्पर काहीही संबंध नसताना कर्मचाऱ्याने ते ऐकण्याचे ठरवले. नंतर पाण्याचा पेला घेऊन तो ऑफिसभर प्रदक्षिणा मारायला लागला. 3 फेऱ्या कशाबशा पूर्ण करून तो व्यवस्थापकांना येऊन भेटला. तिथे आल्यावर व्यवस्थापकांनी विचारले, आता मला सांगा, तुम्ही 3 फेऱ्या मारल्या तेव्हा तुम्हाला कोणी वाईट बोलताना, तुमच्याबद्दल कुरबुरी करताना, राजकारण करताना किंवा एक दुसऱ्याला त्रास देताना आढळले का? यावर कर्मचाऱ्याने नकारार्थी मान डोलावली. व्यवस्थापक म्हणाले, याचा अर्थ ऑफिसमध्ये या गोष्टी घडतच नव्हत्या असं नाही, परंतु तुमचे लक्ष हे पाणी सांडणार नाही याकडे होते. त्यामुळे बाकीच्या वाईट गोष्टी घडूनही तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. हेच मला तुम्हाला सांगायचे होते, समजावायचे होते. वाईट वृत्तीचे लोक तर सगळीकडेच असतात, परंतु तुम्हाला तुमच्या पाण्याच्या पेल्यावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. तसे केले तरच तुमचा निभाव लागू शकेल. अन्यथा तुम्ही जिकडे जाल तुम्हाला तिथून पळ काढावा लागेल. म्हणून दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका, तरच तुमचा निभाव लागेल. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या वाटेला वाईट लोक आले तरी तुमचे लक्ष हे पाण्याच्या पेल्यावर केंद्रित करा. सांगायचे तात्पर्य इतकेच की वाईट लोकांना बोलण्यात, समजावण्यात, त्यांना सुधारण्यात आपली एनर्जी घालवण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आपल्यामधल्या स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत. आपल्यातली एनर्जी ही फक्त आपल्या स्वतःतील चांगल्या गोष्टींना ग्रो करण्यासाठी यूज केली पाहिजे. आपले लक्ष हे फक्त आपल्या मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग आणि हेल्दी राहण्याकडे असले पाहिजे, ना की दुसऱ्याकडे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका.